त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। त्यात शरद पवार गटाला राज्यात सुद्धा बंडखोरीचं मोठं आव्हान असणार आहे। मित्रहो नमस्कार, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। निवडणूक म्हटलं की बंडखोरी हे अलीकडचं एक समीकरणच होऊन बसलेलं आहे। सगळ्याच पक्षात बंडखोरी होत असते, पण या वेळेला हा प्रकार जरा जास्त झालेला आहे। लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी कुठला पक्ष किती आणि कोणत्या जागा लढणार हे जाहीर करण्यात आलेलं होतं। पण आता या वेळेला विधानसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या वाट्याला किती जागा येणार याचा वाद शेवटपर्यंत मिटवता आलेला नाही। एका मतदारसंघावर एकापेक्षा जास्त मित्रपक्षाने शेवटपर्यंत कोण आणि किती आणि कोणकोणत्या जागेवर लढणार याची यादी जाहीर करण्यात देखील आलेली नाही या वेळेला। यामुळं अनेक मतदारसंघात मित्रपक्षातच लढत होणार आहे। त्यातच मोठ्या प्रमाणात बंडखोरी, मोठ्या प्रमाणात या सगळ्या अशा गैरगोष्टी हे सगळं सुरू झालेलं चित्र आता सुरू झालेलं आहे। अर्थात यामुळं सगळ्याच पक्षांचं टेन्शन वाढलेलं आहे। शरद पवार यांच्या पक्षानं विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण केलेली आहे। शरद पवार गटानं राज्यात जवळपास 80हून अधिक जागांवर उमेदवार दिलेले आहेत। राज्यातल्या काही विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटापुढं थेट पुतण्या अजित पवार गटाचंच आव्हान असणार आहे। त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। त्यात शरद पवार गटाला राज्यात सुद्धा बंडखोरीचं मोठं आव्हान असणार आहे। इन्कमिंग मोठं झालं, पण आता तिथंही बंडखोरी सुरू झाली। त्यामुळे ही बंडखोरी मोडीत काढण्याचं काम किंवा एक मोठं आव्हान आता शरद पवार यांच्यासमोर असणार आहे। लोकसभेप्रमाणे चांगला स्ट्राईक रेट मिळवण्यासाठी त्यांचा प्रयत्न तर असणार आहेच, त्यात ही बंडखोरी। शरद पवार गटाकडून काही इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी बंडाचा झेंडा फडकावला। यामुळं या बंडखोरांना शमवण्याचं, यांचं बंड थोपवण्याचं किंवा या बंडोबांना थंडोबा करण्याचं एक मोठं आव्हान आता समोर आहे आणि हे आव्हान शमवण्यासाठी जास्त कालावधीही उरलेला नाही। राज्यातल्या या 7 विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांना हे बंड थंड करण्याचं आव्हान असणार आहे। त्यामुळं येत्या 4 नोव्हेंबरपर्यंत मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात ही बंडखोरी झाली आहे। त्यामध्ये बघा, मोहोळमध्ये संजय क्षीरसागर, बेलापूरमध्ये मंगेश आंबले, मुरबाडमध्ये शैलेश वडनेरे, माजलगावमध्ये रमेश आडसकर, तर इंदापूरमध्ये प्रवीण माने। इंदापूरची निवडणूक खूप चर्चेची ठरलेली आहे यावेळेला। तसं झालं तर ते बीडमध्ये ज्योती मेटे, आष्टीमध्ये साहेबराव दरेकर आणि राम खाडे या बंडखोर उमेदवारांची समजूत काढावी लागणार आहे। आता ही समजूत कशी निघते यावर खूप काही अवलंबून आहे। राज्यातल्या काही विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटापुढं अजित पवार गटाचंच आव्हान असणार आहे। विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने तर पुरती कंबर कसलेली आहे। शरद पवार गटाने राज्यात 80हून अधिक जागांवर उमेदवारही दिले आहेत। त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाची प्रतिष्ठा अर्थातच पणाला लागलेली आहे। शरद पवार गटानं काही पदाधिकाऱ्यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराजांच्या संख्येत ही भर पडलेली आहे। तर कुठं उमेदवारी बदलल्यामुळे देखील नाराजी वाढली आहे। इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी बंडाचा झेंडा फडकावला। त्यामुळं या बंडखोरांना शमवण्याचं हे आव्हान आहे। आता राज्यातल्या 7 विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांना हे बंड थंड करण्याचं आव्हान आहे। त्यामुळे शरद पवार यांना आता 4 तारखेपर्यंतच हे सगळं करावं लागणार आहे। पवारांच्या गटाकडून 88 उमेदवारांची घोषणा झाली। शरद पवार गटाने बघा, पहिल्या यादीमध्ये 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली। त्यानंतर दुसरी यादी आली, ती होती 22 उमेदवारांची। त्यानंतर पुन्हा तिसरी यादी आली, त्या यादीमध्ये 9, तर चौथ्या यादीत 7 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली होती। पण त्यानंतरही पुन्हा या शरद पवार यांच्या गटानं 5 जणांच्या नावाची आणखी एक यादीची घोषणा केली। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात ही बघा असाच एक मोठा घोटाळा करून ठेवला आहे। आता बघा, काँग्रेस पक्षानं भगीरथ भालके यांची उमेदवारी जाहीर केली। त्यांनी उमेदवारी दाखल केली, एबी फॉर्म देखील त्यांना मिळाला। शरद पवार पक्षानं नेमकं पुन्हा इथंच अनिल सावंत यांना उमेदवारी दिली।
AB फॉर्म देखील दिला. अकलूजच्या मोहिते पाटील यांनी हा सगळा घोळ घातला अशी चर्चा आता सुरू आहे. एकूण सगळ्याच बंडोबांना लवकर थंड करण्याची गरज आहे. आता यातले किती बंडोबा शांत होतील हे तर दिसेलच आपल्याला. तोपर्यंत मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.